नमस्कार सर्वांचं वेलकम आहे दिव्यांजली किचन चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडे। तर नक्की सांगा कोणाकोणाला ब्रेड पकोडे आवडतात। तर हे पकोडे असे आहेत की लहानांना नाही तर मोठ्यांनाही आवडतात व त्यांना चांगले बनवले तर सर्वच खातात ब्रेड पकोडे। तर पहिल्यामध्ये मी बटाटे आणि वाटाण्यांना शिजवायला टाकून दिलं होतं। त्यानंतर चटणी बनवायला घेतली होती। त्यानंतर करून घेतली होती। चटणीला चांगली ग्राइंड करून घेतलं होतं। त्यानंतर चटणी पण आपली रेडी होती। त्याच्यामध्ये नमक वगैरे टाकायचं आणि चांगली इतकी छान लागत होती चटणी। मी त्याच्यामध्ये पुदिन्याचा पाला टाकला होता। त्यानंतर मी ब्रेड कॅलरीचेच घेतले होते कारण कॅलरी ब्रेड खूप छान असतात। त्यानंतर शिट्टी पण झाली होती। 3-4 शिट्टी घेऊनच घ्यायची कारण की ते चांगले बॉईल होऊ द्यायचे त्यांना। त्याच्यामुळे आपण आता आपले बॉईल झाले होते तर आपण शिट्टी काढून घेतली होती। त्यानंतर चेक केलं होतं ते बॉईल झालेत की नाही, तर आपले चांगल्या प्रकारे बॉईल झाले होते, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आता आपण त्यांना मस्त थोडं थंड होऊ देणार। त्यानंतर त्यांना चांगल्या प्रकारे क्लीन करून घ्यायचे। क्लीन झाल्यानंतर त्यांना मस्त किसून घ्या किंवा आपण हाताने त्याला चुरमासारखं केलं ते पण बेस्ट आहे, पण चुरमासाठी सारखंच करा कारण की किसलं की थोडं ते वेगळ्या प्रकाराने राहून जातं। त्यामुळे चुरमासारखंच करा त्याला। त्यानंतर छान प्रकारे त्यांना बॉईल आलूला मस्त मिक्स करून घ्यायचं आणि वाटाणे पण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। छान प्रकारे त्यांना मिक्स करायचे। आणखी पुढे जाऊन आता आपण तावावरती तेल वगैरे टाकू। त्याच्यामध्ये आपण चटणी वगैरे बनवली होती, त्याच्यामध्ये थोडं पेस्ट काढलं होतं, त्याचं ते पेस्ट टाकायचं। त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकायचं पहिल्यामध्ये, मग पेस्ट टाकलं होतं मी थोडंसं नॉर्मल, आणि त्यानंतर त्याला चांगलं फ्राय केल्यानंतर मग आपले आलू टाकले होते बॉईल केलेले। आणि फ्रेंड्स, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फुल व्हिडिओ वॉच करा आणि दिव्यांजली किचन चॅनलला सपोर्ट करा। खूप मेहनत करत आहे त्याच्यामुळे। तर बघा मी आलू टाकले होते बॉईल केलेले। त्याच्यानंतर आपण आता त्याचं मस्त स्टफिंग करून घेणार आहे। खूप चांगल्या प्रकारे त्याला मिक्स करा आणि त्याच्यामध्ये नमक टाका। त्यानंतर मस्त बेसनचं पीठ घ्यायचं। आपल्याला किती जणांचं बनवायचे वडे त्याच्यामुळे त्या प्रकाराने आपल्याला बेसनचं पीठ घ्यायचं। त्याच्यामध्ये अजवाईन घ्यायची, अजवाईनला मस्त किसून घ्यायचं, ते टाकायचं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं पण टाकायचं, नॉर्मल नमक टाकायचं, नॉर्मल हळद टाकायची आणि त्याला चांगल्या प्रकाराने पीठ मिक्स करून घ्यायचं। जास्त घट्ट नाही करायचं आणि जास्त पातळ नाही करायचं, एकदम मीडियम करायचं। ब्रेड घ्यायचे, ब्रेडला चांगल्या प्रकारे मधून कट करून घ्यायचे, त्याच्यावरती चटणी लावायची, आलू ठेवायचे आणि चांगल्यापणे त्याला पुश करायचं। त्याच्यानंतर आपण त्याला काढून घ्यायचे। आणखी क्रिस्पी होत नाही तोपर्यंत आपण त्याला उलटं करायचं नाही। अशाच प्रकाराने आपण सँडविच पण बनवू शकतो। याला ओन्ली सेम करायची प्रोसेस। त्याच्याला फक्त ताव्यावरती बटर टाका किंवा ऑइल टाका, त्याच्यावरती त्याला असेच खूप सारे ब्रेड पकोडे बनवले होते। आणि नक्की सांगा कोणाकोणाला ब्रेड पकोडे आवडतात। मला तर खूप आवडतात, त्याच्यामुळे मी नेहमी करते ब्रेड पकोडे। तुम्हाला पण आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा। हे बघा आपली ब्रेड डेकोरेट किती छान प्रकाराने आपले ब्रेड दिसतात आहे। आणि बघा मी आता खाऊन खूप छान प्रकारे टेस्ट लागले होते आणि बघा मी खाऊन पण बघितलं, खूप आवडलं मला। सबस्क्राईब करायला विसरू नका। चला बाय, भेटूया नंतर।